नमस्कार मिथुन राशीच्या बंधू आणि भगिनींनो, तुमच्या आयुष्यात अचानक असे काही घडणार आहे ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. जर तुमचे नशीब अचानक पालटणार असेल तर तो क्षण कोणता असेल? हा आठवडा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि एक सुवर्ण संधी घेऊन आला आहे. पण सुरुवातीचे 2 दिवस तुम्हाला एक विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. जर तुम्ही ही चूक टाळलीत तर इथून पुढे तुमचा सुवर्णकाळ सुरू होऊ शकतो. जर तुमची देवावर आणि स्वतःच्या कर्मावर श्रद्धा असेल तर हा व्हिडिओ अजिबात चुकवू नका. अगदी शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट माहिती नेहमीच घातक ठरते. व्हिडिओ पुढे पाहण्यापूर्वी आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा तुमच्या आराध्य दैवाचे नाव नक्की लिहा. तुमचे एक लाईक आणि एक कमेंट तुमचे नशीब बदलण्यासाठी कारणीभूत ठरू शकते, कारण सकारात्मक ऊर्जेची सुरुवात इथूनच होते. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर ज्योतिषवाणी टीव्ही चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. या संपूर्ण सप्ताहाचा विचार केला तर 17 मे पासून अधिक ज्येष्ठ मास सुरू होत आहे. अधिक महिन्याने सुरुवात होत असलेल्या या सप्ताहात कुठलाही मोठा ग्रहपालट जरी होणार नसला तरी सध्याची ग्रहस्थिती तुमच्या राशीसाठी अतिशय अनुकूल आणि चमत्कारिक बदल घडवून आणणारी ठरणार आहे. सध्या मंगळदेव तुमच्या लाभस्थानात म्हणजेच मेष राशीत विराजमान आहेत, तर रवी, हर्षल आणि बुध हे ग्रह तुमच्या व्ययस्थानात म्हणजेच वृषभ राशीत आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवगुरु बृहस्पती आणि धन आणि सौंदर्याचा कारक शुक्र हे दोन्ही मुख्य ग्रह तुमच्या स्वतःच्या मिथुन राशीत म्हणजेच तुमच्या प्रथम स्थानात गोचर करत आहेत. केतू सिंह राशीत, प्लुटो मकर राशीत, राहू कुंभ राशीत आणि शनी व नेपच्यून मीन राशीत स्थित आहेत. चंद्राचे भ्रमण या सप्ताहात वृषभ, मिथुन, कर्क आणि सिंह या राशींमधून होणार आहे. या ग्रहमानाचा तुमच्या वैयक्तिक आयुष्यावर, नोकरीवर, व्यवसायावर आणि नात्यांवर काय परिणाम होणार आहे हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत. सुरुवातीचे 2 दिवस म्हणजेच रविवार आणि सोमवार हे 2 दिवस सोडले तर संपूर्ण आठवडा तुमच्यासाठी प्रचंड प्रगतीचा आणि भाग्योदयाचा ठरणार आहे. सुरुवातीच्या 2 दिवसात तुमच्या मनात काहीसे आध्यात्मिक विचार जास्त राहतील. मनामध्ये एक प्रकारची शांतता हवी अशी भावना निर्माण होईल. धार्मिक यात्रेसाठी किंवा एखाद्या धार्मिक कार्यासाठी तुमच्या खिशातील पैसा खर्च होऊ शकतो. हा खर्च चांगल्या कामासाठी होणार असला तरी प्रवासात तुम्हाला अत्यंत सावध राहण्याची गरज आहे. गाडी चालवताना किंवा प्रवास करताना घाईगडबड करू नका आणि स्वतःच्या मौल्यवान वस्तू सांभाळा. सुरुवातीला मनात थोडीशी चंचलता किंवा अनामिक भीती वाटू शकते, पण घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही, कारण सोमवार उजाडताच तुमच्या आयुष्यातील सगळ्या अडचणी एका पाठोपाठ एक दूर व्हायला सुरुवात होणार आहे. सोमवार नंतर ग्रहमान पूर्णपणे तुमच्या बाजूने कौल देणार आहे. तुमच्या करिअर आणि व्यवसायाचा विचार केला तर हा आठवडा प्रगतीची एक नवी पहाट घेऊन आला आहे. जे लोक बऱ्याच दिवसांपासून नोकरीत बदल्यासाठी किंवा पगारवाढीसाठी प्रयत्न करत होते त्यांच्या प्रयत्नांना आता यश मिळणार आहे. तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर प्रचंड खुश राहतील. व्यापार क्षेत्रात असलेल्या मिथुन राशीच्या जातकांसाठी हा काळ सोन्यासारखा असणार आहे. बाजारात तुमची पत वाढेल आणि एखादी मोठी नवीन ऑर्डर किंवा नवीन डील तुमच्या हातात येऊ शकते. जे तरुण स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत किंवा नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांना सोमवार नंतर एखादी खूप मोठी आनंदाची बातमी मिळू शकते. तुमच्या कामातील सातत्य आणि तुमची बुद्धिमत्ता यामुळे तुम्ही विरोधकांवर सहज मात करू शकाल. आर्थिक आघाडीवर तर हा आठवडा तुमच्यावर पैशांचा पाऊस पाडणारा ठरू शकतो. धनलक्ष्मीची तुमच्यावर विशेष कृपा राहणार आहे. जुनी अडकलेली न सोर्स किंवा कुठेतरी अडकून पडलेला पैसा या काळात तुम्हाला परत मिळू शकतो. जर तुम्ही कोणाला कर्ज दिले असेल आणि ते पैसे परत मिळण्याची आशा सोडून दिली असेल तर या आठवड्यात थोडे प्रयत्न करा, तुमचे पैसे नक्की परत मिळतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील ज्यामुळे तुमची आर्थिक बाजू अत्यंत मजबूत होईल. पण एक गोष्ट मात्र मनाशी पक्की लक्षात ठेवा, शनिवारी तुम्हाला कुठेही गुंतवणूक करताना अत्यंत खबरदारी घ्यावी लागणार आहे. शनिवारी कोणाच्याही सांगण्यावरून शेअर मार्केट, लॉटरी किंवा कोणत्याही जोखमीच्या ठिकाणी मोठी रक्कम गुंतवू नका, अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते. पैशांचे नियोजन योग्य प्रकारे केले तर हा आठवडा तुम्हाला श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाईल. श्रोत्यांनो, आता या व्हिडिओचा सर्वात मुख्य आणि रहस्यमय भाग सुरू होत आहे, जो तुमच्या आयुष्याला एक पूर्णपणे वेगळी दिशा देऊ शकतो. पण त्याआधी मला तुम्हाला एक छोटीशी आठवण करून द्यायची आहे. जर तुम्हाला हे मिथुन राशीचे आजचे भविष्य आणि आमचे मार्गदर्शन मनापासून आवडत असेल, तुमच्या आयुष्याशी हे जोडलं जात असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा. तुमचे एक लाईक आम्हाला असेच सखोल आणि अचूक संशोधन करण्यासाठी खूप मोठी प्रेरणा देते. कमेंट बॉक्समध्ये तुमची राशी किंवा तुमची समस्या नक्की सांगा. आम्ही तुम्हाला नक्की योग्य मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू. चला तर मग जाणून घेऊया त्या मुख्य संकेतांबद्दल आणि नात्यांमधील बदलांबद्दल. नात्यांच्या दृष्टीने हा आठवडा मिथुन राशीच्या लोकांसाठी अत्यंत मधुर आणि आनंदाचा असणार आहे. जर तुम्ही अविवाहित असाल आणि बऱ्याच काळापासून तुमच्या विवाहासाठी प्रयत्न करत असाल तर आता विवाहाच्या दृष्टीने हालचाली प्रचंड वेग घेतील. तुमच्यासाठी एखादे खूप चांगले स्थळ चालून येईल आणि तुमचे लग्न जमण्याचे योग या आठवड्यात खूप प्रबळ आहेत. कुटुंबातील सदस्यांसोबत असलेले जुने मतभेद किंवा वाद आता पूर्णपणे मिटतील. घरात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण राहील. या आठवड्यात तुम्हाला मित्रपरिवाराकडून किंवा जवळच्या नातेवाईकांकडून मौल्यवान भेटवस्तूंची देवाणघेवाण होऊ शकते.
शकते, ज्यामुळे तुमचे मन अत्यंत प्रफुल्लित होईल. वैवाहिक आयुष्यात जोडीदाराची तुम्हाला उत्तम साथ लाभेल. तुमचा जोडीदार तुमच्या प्रत्येक निर्णयात तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला तुम्हाला पाहायला मिळेल. प्रेम जीवनाचा म्हणजेच लव्ह लाईफचा विचार केला तर हा काळ रोमॅन्टिक असणार आहे. तुमच्या लव्ह पार्टनरसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. जर तुम्हाला कोणाला प्रपोज करायचे असेल तर मंगळवार ते शुक्रवार या दिवसांमध्ये तुम्ही तुमचे मन मोकळे करू शकता. तुम्हाला सकारात्मक उत्तर मिळण्याची शक्यता खूप जास्त आहे. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा सामान्यतः चांगला राहील. जुन्या आजारांमधून तुम्हाला आराम मिळेल. मात्र सुरुवातीच्या 2 दिवसात मानसिक ताणामुळे किंवा अपुऱ्या झोपेमुळे डोकेदुखी किंवा डोळ्यांचे त्रास जाणवू शकतात. योग्य आहार घ्या आणि पुरेशी झोप घ्या. मानसिक शांततेसाठी दररोज किमान 10 मिनिटे ध्यान किंवा प्राणायाम करणे तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. या सप्ताहातील महत्त्वाच्या दिवसांबद्दल बोलायचे झाले तर मंगळवारी विनायकी चतुर्थी आहे आणि गुरुवारी गुरुपुष्यामृत योग येत आहे, जो सूर्योदयापासून उत्तर रात्री 2:50 असणार आहे. हा गुरुपुष्यामृत योग कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी, सोने खरेदी करण्यासाठी किंवा मोठी आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी तुम्ही केलेली कोणतीही खरेदी किंवा गुंतवणूक तुम्हाला भविष्यात दुप्पट लाभ देऊन जाईल. तसेच रविवार दिनांक 17 मे 2020 रोजी अधिक ज्येष्ठ शुक्ल प्रतिपदा असून ती रात्री 9:39 असेल. दुपारी 2:32 कृत्तिका नक्षत्र आणि त्यानंतर रोहिणी नक्षत्र राहील. आज दसहाराम भवकर आहे. आजचा दिवस सामान्य असला तरी सायंकाळी 4:30 पासून 6 वाजेपर्यंत राहू काळ असेल. या राहू काळात कोणतेही नवीन किंवा शुभ कार्य करणे टाळावे. तुमच्यासाठी मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार हे दिवस अत्यंत भाग्यवान आणि लाभदायी ठरणार आहेत. तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि या आठवड्यातील शुभ फलांमध्ये अधिक वाढ करण्यासाठी एक अतिशय सोपा आणि प्रभावी आध्यात्मिक उपाय सांगत आहे, जो प्रत्येकाला सहज करता येईल. या संपूर्ण आठवड्यात दररोज सकाळी स्नान करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी. पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा कमीत कमी 108 वेळा जप करावा. तसेच गुरुवारी येणाऱ्या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून गरजू व्यक्तीला पिवळे धान्य किंवा केळी दान करावीत. या उपाय केल्याने तुमच्या कुंडलीतील गुरुग्रहाचे बळ वाढेल आणि तुमच्या आयुष्यातील पैशाची चणचण कायमची दूर होईल. एकंदरीत विचार केला तर मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा नशिबाची दारे उघडणारा ठरणार आहे. सुरुवातीचा संमिश्र काळ सोडला तर प्रगती, पैसा, प्रेम आणि सुख समृद्धी या सर्वच बाबतीत तुम्हाला उत्तम निकाल पाहायला मिळतील. प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाका आणि मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्या. हा काळ पुन्हा येणार नाही, त्यामुळे आळस झटकून कामाला लागा. यश तुमचेच आहे. बंधू आणि भगिनींनो, आजचे हे राशी भविष्य आणि विशेष विश्लेषण तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तुमचे प्रेम आणि पाठिंबा आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर तुमच्या इतर मिथुन राशीच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ आत्ताच जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या शुभ काळाचा लाभ घेता येईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या अत्यंत अचूक आणि शास्त्रीय माहितीसाठी तुमच्या हक्काच्या ज्योतिषवाणी टीव्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर अशीच राहू दे, हीच प्रार्थना. धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ.